तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प, नवी उमेद आणि नव्या संधींचं दार उघडणारा एक शुभ दिवस। जसा हा दिवस आपल्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात घडवतो, तसंच 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाचीही सुरुवात होते। व्यवसाय असो किंवा नोकरी, या नवीन आर्थिक पर्वात योग्य नियोजन आणि माहिती असणं खूप गरजेचं आहे। आजचा हा व्हिडिओ व्यावसायिक आणि नोकरी करणारे या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कर प्रणालीतील छोटेसे बदल सुद्धा तुमच्या उत्पन्नावर थेट परिणाम करू शकतात। या नवीन नियमांनुसार व्यावसायिकांसाठी कर रचनेत बदल, जीएसटीचे नियम आणि पगारदारांसाठी टॅक्स स्लॅब्स, कर कपातीचे पर्याय व इतर फायदे सुद्धा असू शकतात। तुम्ही जर ही माहिती घेतली नाही तर अनावश्यक कर भरावा लागू शकतो किंवा एखादा महत्त्वाचा लाभ तुम्ही गमावू शकता। म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात हुशारीने करा। नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर। आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे। जीएसटी आणि इन्कम टॅक्समध्ये झालेले काही बदल या नवीन आर्थिक वर्षापासून लागू झाले आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण इन्कम टॅक्समध्ये झालेले बदल समजून घेणार आहोत आणि त्यानंतर जीएसटीमध्ये झालेले बदल। इन्कम टॅक्समध्ये पुढील 5 महत्त्वाचे बदल झाले आहेत, ज्याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी। 1. न्यू टॅक्स रिजीम अंतर्गत नवीन टॅक्स स्लॅब्सची अंमलबजावणी आणि 12 लाखपर्यंतचं वार्षिक उत्पन्नावर कर सवलत। न्यू टॅक्स रिजीम अंतर्गत आता बेसिक एक्झेम्पशन लिमिट ही 4 लाख झालेली आहे। त्याचबरोबर 12 लाखपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे आता करमुक्त असणार आहे। त्यामुळे ह्या नवीन आर्थिक वर्षापासून तुम्ही ही नवीन कर सवलत लक्षात घेऊन गुंतवणूक करू शकता किंवा तुमचं टॅक्स प्लॅनिंगसुद्धा करू शकता। मात्र एक लक्षात घ्या की अर्थसंकल्पात असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे की ही जी काही कर सवलत आहे ती अशा उत्पन्नासाठी उपलब्ध होणार नाही ज्यांच्यावर विशेष दरांनी कर आकारला जातो, जसं की कॅपिटल गेन्स आहेत, लॉटरीमध्ये जिंकलेली रक्कम आहे किंवा घोड्यांच्या शर्यतीत जिंकलेली रक्कम आहे। तर जर तुम्हाला अशा स्वरूपाचं उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्या कर सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि त्यावरती तुम्हाला योग्य तो टॅक्स भरावा लागेल। दुसरं आहे पार्टनर्सने केलेल्या पेमेंट्सवरती TDS। जर तुमची एखादी पार्टनरशिप फर्म असेल आणि वर्षभरात तुम्ही प्रत्येक पार्टनरला 20,000 पेक्षा जास्तचं जर पेमेंट करत असाल, मग ते पेमेंट कोणत्याही स्वरूपाचं असू दे, रेम्युनरेशन असेल, पगार असेल म्हणजे सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट, बोनस, तर या सगळ्या स्वरूपाचं जर पेमेंट तुम्ही पार्टनरला करताय आणि वर्षभरात त्या पेमेंटची रक्कम 20,000 पेक्षा जास्त असेल तर मग 1 एप्रिल 2025 पासून तुम्हाला त्यावरती 10% TDS कापून पेमेंट करायचं आहे। तिसरं आहे रेंटल पेमेंट्सवरती TDS। आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत वर्षभरात जर 2,40,000 पेक्षा जास्त जर तुम्ही रेंटल पेमेंट्स करत असाल तर त्यावरती TDS करणं आवश्यक होतं। मात्र 1 एप्रिल 2025 पासून ही मर्यादा वाढवून आता 6,40,000 केलेली आहे। त्यामुळे ह्या आर्थिक वर्षापासून जर तुम्ही रेंटल पेमेंट्स करताय म्हणजे भाड्याच्या स्वरूपातलं कुठलं एखादं पेमेंट करताय तर तुम्हाला ही नवीन मर्यादा लक्षात घेऊन TDS कपात करायचं आहे। चौथं आहे वस्तूंच्या विक्रीवरचा TCS रद्द। पूर्वी तुम्ही एखादा व्यावसायिक आर्थिक वर्षात जर एखाद्या ग्राहकाला 50 लाखपेक्षा जास्त विक्री करत असेल, वस्तूंची विक्री करत असेल, तर त्यावरती त्याला 0.1% TCS कलेक्ट करावा लागत होता। मात्र 1 एप्रिल 2025 पासून हा TCS रद्द करण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या वस्तूंच्या विक्रीवर तुम्हाला TCS कलेक्ट करायचं नाही आहे। ग्राहक तुम्हाला पेमेंट करताना त्यावरती TDS डिडक्ट करून पेमेंट करेल। आणि 5वं आहे फॉरेन पेमेंटसाठी TCSची मर्यादा वाढली। फॉरेन पेमेंट्स म्हणजे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम्स म्हणजेच LRS स्कीम अंतर्गत जर तुम्ही फॉरेन पेमेंट करत असाल तर त्यासाठी TCSची मर्यादा आधी 7 लाख होती, ती आता वाढवून 10 लाख करण्यात आली। याचा अर्थ काय, तर तुम्ही 10 लाखापर्यंत जर परदेशी पैसे पाठवत असाल म्हणजे फॉरेन पेमेंट्स करत असाल तर त्यावरती TCS लागणार नाही, त्याच्यावरील पेमेंट्सवरती TCS कलेक्ट केला जाईल। जीएसटीमध्ये पुढील 2 महत्त्वाचे बदल झाले आहेत।
पहिला आहे ISD रजिस्ट्रेशन. ISD म्हणजे काय, तर इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरचं रजिस्ट्रेशन. जर तुम्ही व्यावसायिक आहात आणि एकपेक्षा जास्त राज्यात जर तुमचं GST नोंदणी आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा तुमचा GST नंबर आहे, गुजरातमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, तर तुम्हाला आता 1 एप्रिल 2025 पासून ISDचं सेपरेट नोंदणी घ्यावी लागेल. हा नियम का, तर ज्या काही कॉमन सेवांवरचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे त्याचं वितरण सुलभ करण्यासाठी हा नियम आणला आहे. त्यामुळे जर तुमचं एकपेक्षा अधिक राज्यात नोंदणी असेल तर तुम्हाला आता ISDचं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे आणि दर महिन्याला त्याचं सेपरेट रिटर्नसुद्धा भरायचं आहे. दुसरं आहे ई-इनव्हॉइस जनरेट करण्यासाठी वेळेची मर्यादा. असे उद्योजक ज्यांचं वार्षिक टर्नओव्हर 10 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना इनव्हॉइस जनरेट केल्यापासून 30 दिवसांच्या आत ई-इनव्हॉइस पोर्टलवरती जाऊन त्याचं ई-इनव्हॉइससुद्धा जनरेट करायचं आहे. पूर्वी ही मर्यादा अशा उद्योजकांसाठी होती ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटींपेक्षा जास्त होता, पण आता 1 एप्रिल 2025 पासून ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही वेळेची मर्यादा आणलेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जर तुम्ही वस्तू किंवा सेवा एक्सपोर्ट करत असाल आणि त्यावरती GST भरायचा नसेल तर तुम्हाला LUT घ्यावी लागते. LUT म्हणजे काय, तर लेटर ऑफ अंडरटेकिंग. तर प्रत्येक नवीन वर्षासाठी तुम्हाला GST पोर्टलवरती जाऊन हा नवीन अर्ज करावा लागतो LUTसाठी. त्यामुळे जर ह्या आर्थिक वर्षात तुम्ही एक्सपोर्टचा व्यवसाय करणार असाल किंवा करत असाल तर LUT घ्यायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले बदल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील याची मला खात्री आहे. हे बदल जर तुमच्या व्यवसायात लागू होत असतील तर त्याची अंमलबजावणी करा, जेणेकरून तुमचं कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.